संपर्क आहे, बाकी गोष्टी आहे, या व्यवस्थित रीतीने करून ठेवल्यात तर मला वाटतं की कोणताही पक्ष, कोणताही राजकीय नेता हा काही अमरपट्टा घेऊन कदापि येत नाही. आधी टीका केलेली होती ती कुठेतरी सत्यानुकरण दिसते का? महाविकास आघाडी सत्तेसाठी एकवटलेली होती आणि आता कुठे त्यात फूट दिसते? नाही, हे तर निश्चित होतं ना, कारण शिवसेना आणि काँग्रेस या दोन विचारामध्ये कुठेही समानता नाही. रेल्वेच्या दोन पटरी जशा कधीच एकत्र येत नाही आणि एकत्र आल्या तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही, तसं हे होतं. दोन वैचारिक म्हणजे यांच्यामध्ये एकत्रित येण्यासारखं काहीच नव्हतं. एक हिंदुत्वासाठी काम करणारा पक्ष आणि दुसरा साधारणतः हिंदुत्वावर नेहमीच टीका करणारा पक्ष, तर दोन पक्ष एकत्र येण्याचं काही कारण नव्हतं. पण तेव्हा सत्तेसाठी आपल्याला आठवत असेल 24 ऑक्टोबर 2019चा 4 वाजताचा तो अशुभ वेळ, आणि त्यावेळी मनात इच्छा जागा झाली. तर मला वाटतं की कधी कधी तात्कालिक फायद्यासाठी दूरगामी दीर्घकालीन नुकसान सहन करावं लागतं. नाही, मी याच्याकडे कोणत्याही नजरेने सध्या बघत नाही, कारण जे काही बघायचं कोणत्याही मुद्द्यावर ते विधानसभेच्या विविध आयुधांचा उपयोग करून बघेन. नाही, माझं मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा सकाळीच झाली. मुख्यमंत्री महोदय जाताना मी त्यांना सांगितलं की काल मग निमंत्रण आलं, काल जोरगेवारांचा मिस कॉल आहे माझ्याकडे, पण मग हा काही आता ही जी शिफ्टिंग चालू आहे आणि उद्या शिर्डीला जायचं असल्याने आज माझं येणं शक्य होणार नाही, कारण माझा शिफ्टिंगचा शेवटचा दिवस आहे. अहो, ताकद कोणी दिल्याने मोठा होतो का? मी इतकी झाडं गावली, शेवटी कोणतं झाड गावल्यावर त्या झाडाचा गुण असतो किती उंच जायचं. हे कोणत्या झाडाला किती खतपाणी दिल्याने कोणतं झाड मोठं होतं का? असं असतं तर मग आपलं एक झाड 100 फुटाचं येऊ शकलं असतं. असं काही खतपाणी दिल्याने होतं का? आपापल्या कामाने प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. खतपाण्याने प्रत्येक झाडाची उंची किती व्हावी हे ठरलं असतं. विधानसभा निवडणुकी दरम्यान काही लोक आपल्याकडून सोडून गेले होते, त्यांना पुन्हा एकदा परतीचे वेध लागलेले आहेत. चर्चा सुरू, काही नेत्यांनी भेटीगाठी देखील सुरू केल्या. असे परत येणार नेत्यांचा काही विचार केला नाही, याची माहिती माननीय अध्यक्ष महोदय व माननीय मुख्यमंत्री महोदय ठरवतील. फक्त एवढंच आहे की जर ज्यांनी विधानसभेत विरोधात काम केलं म्हणा किंवा विधानसभेमध्ये बंडखोरी केली, उमेदवार उभे राहिले, त्यांना पक्षात घेताना मला वाटतं की त्याचा अतिशय काळजीपूर्वकच निर्णय केला पाहिजे. अन्यथा मग कार्यकर्त्यांना असं वाटायला लागेल की ठीक आहे, क्षणिक बंडखोरी केली तरी हा पक्ष इतका मोठा आहे की या पक्षात आपण कधीही प्रवेश करू शकतो. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याचा मग दूरगामी दीर्घकालीन काय परिणाम होईल याचा विचार केल्याशिवाय असे निर्णय करताना सावधानी करणे आवश्यक आहे. तरुण सगळे नेतृत्व जे आहे तरुण कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्ष बदलाची मागणी केली आहे. जयंत पाटील यांना कुठेतरी हटवण्याची मागणी त्या ठिकाणी केली पाहायला मिळाली. नाही, मी म्हणूनच म्हणतो की हा विषय त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. असा आहे, कोणताही पक्ष असेल, कोणतीही संघटना असेल, कोणतेही सरकार असेल, हे तरुण आणि अनुभवी यांचं एकत्रितपणे संयुक्त मिश्रण असतं आणि हे तसं ठेवावं लागतं. शेवटी प्रश्न तरुण किंवा वयोवृद्धाचा नाही आहे. प्रश्न असा आहे की जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीने योग्य निवड होणं गरजेचं आहे आणि ही योग्य निवड. आणि शेवटी मग तरुणाची भाषा तुम्ही कोणत्या वयोमर्यादेपर्यंत करा, किती 75 वर्षाचा तरुण की 80 वर्षाचा तरुण की 50 वर्षाचा तरुण. मला वाटतं की यामध्ये तरुण किंवा वृद्ध किंवा अनुभवी यावर न जाता त्याच्या क्षमतेने योग्य निर्णय दिला पाहिजे. उद्या एखादा 25 वर्षाचा तरुण असेल आणि अफाट क्षमता असेल तर त्यालाही संधी दिल्या जाते.